मित्र, ज्यावेळी संपूर्ण भारतीय उपखंड गणपती बाप्पाला निरोप देण्याच्या तयारीत होता, त्याच वेळेस भारतावर शोककळा पसरवणारी एक बातमी आली. मात्र ढोल ताशाच्या गजरात आणि डॉल्बीच्या दणदणाटामध्ये या बातमीकडे अनेकांचं दुर्लक्ष झालं. भारतीय उपखंडाला, भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणारा, 2 वर्ष एकही अन्नाचा दाणा पिकला नाही तरी भारतीय जनतेला अन्न कमी पडणार नाही यासाठी आपलं आयुष्य वेचणारा भारत मातेचा खरा सुपुत्र, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं, ते डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचं 28 सप्टेंबर 2023 रोजी वार्धक्यामुळं वयाच्या 98व्या वर्षी निधन झालं. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे अत्यंत हुशार आणि ध्येयवेडं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडं जो ध्येयवेडेपणा आणि हुशारीचा वारसा होता तो त्यांच्या वडिलांच्याकडून आलेला होता. त्यांचे वडील M.K. सांबासिवन हे प्रख्यात सर्जन होते. त्यांचा कुंभकोणम या शहरामध्ये स्वतःचं 3 मजली हॉस्पिटल होतं. ते लोकांच्यावरती, त्यांच्या आजारावरती उपचार जसे करत होते तसेच ते समाजसुधारकही होते. त्यांनी गावातील दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून मोठा लढा उभारला होता. ते गांधीजींच्यावरती फार मोठी श्रद्धा ठेवणारे होते. त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्यावरती आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत, त्यांनी सुजाण बनावं यासाठी कार्य करत होते. मात्र त्यांचं छत्र एम.एस. स्वामीनाथन यांना दीर्घकाळ लाभलं नाही. स्वामीनाथन ज्यावेळेस वयाच्या 11व्या वर्षात होते, शिक्षण घेत होते, त्याच वेळेस त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मात्र वडिलांचं निधन झालेलं असलं तरी वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य स्वामीनाथन यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी घर करून होतं. ते वाक्य असं होतं की जगामध्ये अशक्य काहीच नसतं, अशक्य हे आपल्या मनात असतं. मनापासून प्रयत्न केले तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही माणसाला शक्य करता येतात. हे वाक्य एम.एस. स्वामीनाथन यांच्या मनामध्ये आयुष्यभर कोरलेलं होतं. अशा पित्याचा, सुसंस्काराचा वारसा घेतलेले स्वामीनाथन डॉक्टर व्हावेत अशी त्यांच्या आई पार्वती यांची मोठी इच्छा होती. वडिलांनी उभा केलेलं मोठं हॉस्पिटल, त्याच्यामधून सुरू केलेली समाजसेवा ही अखंड पुढच्या पिढीमार्फतही सुरू राहावी अशी त्या मातेची मनापासूनची इच्छा होती. त्यानुसार एम.एस. स्वामीनाथन यांनी प्रयत्नही सुरू केले. त्यांनी महाराजा महाविद्यालयातून BSc झुलॉजी किंवा प्राणीशास्त्र या विषयातील पदवी प्राप्त केली, कारण या पदवीनंतरच त्या काळामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत असायचा. स्वामीनाथन यांनी पदवी घेतली. मात्र त्याच वेळेस बंगाल प्रांतामध्ये भीषण दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळामध्ये भूकबळीने लाखो लोकांचा जीव गेला. त्यावेळेस स्वामीनाथन यांच्या मनावरती त्याचा खोल परिणाम झाला. त्यावेळेस त्यांनी ठरवलं की देशसेवाच करायची, समाजाची सेवाच करायची, तर कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करून या देशातलं कोणीही उपाशी मरणार नाही अशा प्रकारचं संशोधन करून आपण लोकांची भूक मिटवली तर ती सुद्धा मोठी देशसेवाच ठरू शकेल. हे स्वामीनाथन यांच्या मनामध्ये जे विचार आले ते महात्मा गांधींच्या संस्काराशी मिळते जुळते होते. स्वामीनाथन यांनी त्यामुळं आईच्या इच्छेनुसार वैद्यकीय शिक्षण घेण्याऐवजी कृषी विषयामध्ये पुढील संशोधन करायचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी तामिळनाडूमधील कृषी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि कृषी क्षेत्रातील पदवी प्राप्त केली. त्यानंतर पदवी प्राप्त होताच त्यांना भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा, की जी आत्ता बिहारमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी आता राजेंद्र ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे, त्या ठिकाणी संशोधनासाठी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जायचं ठरवलं. त्या ठिकाणी ते गेले. त्या केंद्राचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जे होते ते स्वामीनाथन यांच्या वडिलांचे मित्र होते. ते ICS अधिकारी होते. त्यांनी स्वामीनाथन यांना खूप समजावून सांगितलं
की कृषी क्षेत्रासारख्या दुर्लक्षित क्षेत्रामध्ये संशोधन करण्यामध्ये आपली ताकद आणि हुशारी वाया घालवू नये. त्याऐवजी त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत यावं. त्यासाठी त्यांनी अर्जही मागवला, अर्ज भरला, सगळं शुल्क भरलं आणि स्वामीनाथन यांना ती परीक्षा द्यायला सांगितलं. परीक्षेला केवळ 1 महिन्याचा कालावधी राहिलेला होता आणि तशाही परिस्थितीत स्वामीनाथन यांनी अभ्यास केला आणि अभ्यास करून परीक्षा दिली आणि त्यांची IPS या केडरमध्ये किंवा भारतीय पोलीस सेवेमध्ये निवड झाली. आणि त्याच वेळेस त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही संपलेला होता आणि युनेस्कोनं त्यांना युरोपमध्ये जाऊन संशोधन करण्यासाठी एक अध्ययन वृत्ती फेलोशिप दिलेली होती. स्वामीनाथन यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला की आपण कृषी क्षेत्रातील संशोधन करण्यासाठी युरोपला जायचं का भारतीय पोलीस सेवेमध्ये नोकरी करण्यासाठी माउंट अबू येथं प्रशिक्षणाला जायचं. स्वामीनाथन यांना काहीही करून कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करायचं होतं. त्यामुळे त्यांनी IPSच्या प्रशिक्षणाला जायचा विचार बाजूला ठेवला आणि त्यांनी हॉलंडमध्ये बटाट्यावरील संशोधनासाठी अध्ययन वृत्ती स्वीकारली. हॉलंडला गेले, बटाट्यावरती संशोधन सुरू केलं. त्याचबरोबर त्यांना PhDची पदवी प्राप्त करायची होती. मात्र हॉलंडमधील PhD प्रवेशाची आणि PhD प्राप्त करण्याची प्रक्रिया एवढी क्लिष्ट होती की त्यांनी हॉलंडमध्ये संशोधन करण्याचा विचार सोडून दिला. हॉलंड सोडून ते इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये बटाट्यांच्या अनेक वाणांचे नमुने होते आणि त्या अनेक नमुन्यांच्या वरती संशोधन करून त्यांचा संकर घडवून संकरित वाण तयार करणं सहज शक्य होतं. त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला आणि आपलं संशोधन केलं. बटाट्याचे अनेक उत्तम वाण तयार केले आणि आपली PhD पदवी प्राप्त करण्यासाठी जे आवश्यक संशोधन होतं ते संशोधनसुद्धा त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्या संशोधनाचा दर्जा इतका उच्च होता की PhD पदवी प्राप्त होताच विस्कॉन्सिन विद्यापीठानं त्या काळामध्ये त्यांच्याकडे नियुक्तीचे असणारे सर्व नियम बाजूला करून स्वामीनाथन यांना कायमस्वरूपी नोकरी देऊ केली. मात्र स्वामीनाथन यांना भारतीय जनतेची भूक मिटवायची होती, त्यासाठी कार्य करायचं होतं. त्यासाठी त्यांनी भारतामध्ये परत यायचा निर्णय घेतला. मात्र त्या काळात सुद्धा परदेशामध्ये अशी उच्च पदवी प्राप्त करून येणारे जे संशोधक होते त्यांना सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे अर्ज करावा लागत असे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नियुक्ती मिळण्याची वाट पाहावी लागत असे. लवकरच स्वामीनाथन यांना कटक इथल्या भात संशोधन केंद्रामध्ये नोकरी देण्यात आली. अर्थात ही हंगामी नोकरी होती. आणि त्यानंतर 2 वर्षामध्येच स्वामीनाथन यांना पुसा इथे, जिथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं होतं, त्याच संशोधन संस्थेमध्ये गव्हावरील संशोधनासाठी कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली. स्वामीनाथन पुसा इथे संशोधन करू लागले आणि त्यांना काहीही करून भारतीय जनतेची भूक मिटावी अशा प्रकारचे संकरित वाण तयार करायचे होते. त्यांच्या मनात हे विचार सुरू होते, त्यांचे प्रयोग सुरू होते. त्याचवेळी अमेरिकन जर्नलमध्ये जपानी संशोधकांनी हिवाळी गव्हाचा वाण जो होता त्याचा उन्हाळ्यामध्ये पिकणाऱ्या गव्हाच्या वाणाबरोबर संकर घडवून संकरित बियाणं तयार केल्याचं एक शोधनिबंध प्रसिद्ध झालेलं होतं. स्वामीनाथन यांनाही ते वाण आपल्या भारतामध्ये रुजू शकतात का, भारतात पिकू शकतात का, हे तपासायचं होतं. हे संशोधन करणारे जपानमधील संशोधक ओगे यांना स्वामीनाथन यांनी पत्र लिहिलं आणि हे वाण भारतामध्ये पाठवावेत आणि याच्यातून संकरित वाण तयार करण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती केली. मात्र ओगेन यांचं संशोधन फार पुढे गेलेलं होतं आणि त्यांना भारतामध्ये हे वाण रुजू शकतात की नाही याची संपूर्ण संकल्पना होती. ओगेन यांनी त्यांना बियाणं पाठवायची तयारी दर्शवली. मात्र त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की जपानमध्ये विकसित केलेल्या गव्हाच्या वाणापेक्षा मेक्सिकोमध्ये नॉर्मन बोरलॉग यांनी जे काही गव्हाचे वाण विकसित केलेले आहेत त्यांचा जर भारतीय उपखंडामध्ये वापर केला, त्याप्रमाणे जर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. लगेचच स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग यांनाही संपर्क साधला. नॉर्मन बोरलॉग यांनी बियाणं तर देऊ केलंच, बियाणं पाठवलंच, मात्र त्याचबरोबर भारतामध्ये होणारे प्रयोग जे आहेत ते जवळून बघण्याची, तपासण्याची इच्छा व्यक्त केली. बियाणं प्राप्त झालं, प्रयोग सुरू झाले. नॉर्मन बोरलॉग यांना भारतात बोलावण्यासाठी स्वामीनाथन यांनी त्यावेळेसचे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर BP पाल यांच्यामार्फत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवलं
मात्र भारतात एवढे कौशल्यधारक संशोधक असताना परदेशी वैज्ञानिकाला बोलवायचं कसं, असा सरकारी बाबूंनी त्याच्यामध्ये खोडा घातला आणि अनेक दिवस स्वामीनाथन यांनी केलेली जी विनंती होती नॉर्मन बोरलॉग यांना भारतात येऊ देण्याची, ती विनंती अडवून ठेवली. शेवटी पंतप्रधानांच्याकडे संपर्क साधून नॉर्मन बोरलॉग यांना 1963 साली भारतात येण्यासाठी परवानगी मिळाली. तोपर्यंत प्राप्त झालेल्या बियाण्यांच्या आधारे स्वामीनाथन यांनी अथक परिश्रमातून नवीन संकरित वाण तयार करायला सुरुवात केली होती. नॉर्मन बोरलॉग भारतात आले आणि त्यांनी ज्यावेळेस स्वामीनाथन हे जे काही कार्य करत होते ते पाहिलं, त्यावेळेस त्यांना खूप मोठा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ज्यावेळेस मेक्सिकोमधून नॉर्मन बोरलॉग यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात बियाणं घेऊन अनेक आशियाई खंडातील राष्ट्र प्रयोगाची केवळ नाटक करत होते, त्याच वेळेस स्वामीनाथन यांनी केलेले प्रयोग हे अत्युच्च वाटचाल करत होते, प्रगतीकडं मोठी वाटचाल करत होते. हे पाहून स्वामीनाथन यांच्याबरोबर कार्य करण्यामध्ये नॉर्मन बोरलॉग यांना खूप आनंद झाला. त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून बुटके किंवा छोट्या आकाराचे मात्र खूप मोठ्या ओंब्या असलेले गव्हाचे वाण तयार झाले. त्या काळामध्ये प्रति हेक्टरी केवळ 8 क्विंटल गव्हाचं उत्पादन होत होतं. मात्र हे जे नवीन वाण तयार झालेले होते याच्यातून 15 ते 16 पट गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी ज्या होत्या त्यांनाही बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळाची भारतात पुन्हा पुनरावृत्ती व्हायला नको असं मनोमन वाटत होतं. त्यामुळे गव्हावरील हे जे संशोधन स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतं, त्या संशोधनाला पंतप्रधानांच्याकडून आणि केंद्र सरकारकडून खूप मोठं सहकार्य मिळालं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेतली. हे जे वाण तयार झालेले होते त्याचे भारतातल्या अनेक देशामध्ये, अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. अर्थात कुठलीही जुनी गोष्ट सोडायला शेतकरी सहसा तयार नसतात किंवा माणूस सहसा तयार नसतो. शेतकरी हे नवीन वाण कसे स्वीकारतील अशी शंका संशोधकांच्या मनात होती. मात्र शासकीय पातळीवरून याबद्दलचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला आणि भारतामध्ये कानपूर असेल, पंतनगर, पुसा अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या केंद्रामधून या गव्हाच्या वाणाची लागवड केली आणि त्यातून भारतीय उपखंडामध्ये हे गव्हाचे नवीन वाण खूप मोठी उत्पादन वाढ करू शकतात हे लक्षात आलं आणि त्यानुसार या गव्हाचा प्रसार भारतभर झाला आणि भारतीय उपखंडातलं गव्हाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. स्वामीनाथन हे जे प्रयोग करत होते त्या प्रयोगातून, शेतकऱ्यांच्यामध्ये झालेल्या प्रसारातून आणि संकरित वाणांच्या नव्या निर्मितीतून भारतीय उपखंड हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडे महत्त्वाचं पाऊल टाकू लागला. ही जी संशोधनाची मालिका गव्हाच्या बाबतीत सुरू झालेली होती तीच भाताबाबत सुरू झाली, इतर बियाण्यांच्या बद्दल सुरू झाली आणि भारतामध्ये संकरित बियाणांचं एक युग अवतरलं आणि गव्हाच्या उत्पादनामध्ये जी भरीव वाढ झाली त्यामुळं स्वामीनाथन यांची ओळख भारतीय हरित क्रांतीचे जनक अशी झाली. त्याचवेळी नॉर्मन बोरलॉग यांनी मूळ संशोधन केलेलं होतं. हे जे संशोधन होतं त्या संशोधनामुळं भारताप्रमाणे इतरही काही राष्ट्रांमध्ये चांगले प्रयोग झाले आणि त्या राष्ट्रातील भूक ही जी समस्या होती ती समस्या दूर झाली. जर नॉर्मन बोरलॉग यांनी कार्य केलं नसतं तर जगामध्ये अन्नावरून यादवी निर्माण झाली असती आणि या यादवीमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असती. हे लक्षात घेऊन नोबेल पारितोषिक देणाऱ्या संघटनेने नॉर्मन बोरलॉग यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. त्यावेळेस भाषण करत असताना नॉर्मन बोरलॉग यांनी कृषी संशोधनासाठी नोबेल पुरस्कार नाही याची खंत व्यक्त केली. मात्र नोबेल समितीनं त्यांची जी खंत होती त्याच्यावरती सांगितलं की नोबेल यांच्या विलप्रमाणे हे सगळं सुरू आहे आणि त्यामुळं वेगळ्या विषयासाठी आम्हाला नोबेल पारितोषिक सुरू करता येणार. हे लक्षात घेतल्यानंतर नॉर्मन बोरलॉग यांनी आपल्याला नोबेल पुरस्कारातून मिळालेली रक्कम, तसंच इतर पुरस्कारातून मिळालेली रक्कम आणि स्वतः मिळवलेल्या पगार आणि इतर रकमा ज्या होत्या त्या रकमातील मोठी रक्कम बाजूला काढून नोबेल पुरस्कारा इतकं मोठं वर्ल्ड फूड प्राईज सुरू केलं आणि वर्ल्ड फूड प्राईज सुरू केल्यानंतर पहिल्याच वर्षीचा पुरस्कार ज्यांनी आपण सुरू केलेलं हरित क्रांतीचं युग
भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये 100% यशस्वी केलं. त्या डॉक्टर MS स्वामीनाथन यांना पहिलं जागतिक पातळीवर असणारं वर्ल्ड फूड प्राईज दिलं. या वर्ल्ड फूड प्राईजच्या बरोबर किंवा भारत सरकारने स्वामीनाथन यांना 3 पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं. स्वामीनाथन यांनी फक्त कृषी संशोधन केलं आणि कृषी संशोधनापुरतंच त्यांचं कार्य मर्यादित राहिलं असं नाही. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्याकडेही तितकंच मोठं लक्ष दिलं आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये संकरित वाण तयार करण्याची वृत्ती, संशोधनाची वृत्ती कशी वाढेल याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 70पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी PhDचे प्रबंध सादर केले आणि PhD पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर स्वामीनाथन यांना जगभरातल्या 70पेक्षा जास्त विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट किंवा डिलीट ही पदवी प्रदान केलेली आहे. अर्थातच स्वामीनाथन यांनी संकरशास्त्राचं आणि हरित क्रांतीचं संस्कार जसे नॉर्मन बोरलॉग यांच्याकडून घेतलेले होते, त्याचप्रमाणे पुरस्कार किंवा कृषी संशोधनासाठी कार्य करण्याचा वसा आणि वारसा नॉर्मन बोरलॉग यांच्याकडून घेतला. वर्ल्ड फूड प्राईजमधून मिळालेली रक्कम ही नोबेल पुरस्कारा इतकीच मोठी असते. ती रक्कम आणि त्यांना मिळालेले इतर पुरस्कार, ज्यामध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन अवॉर्ड फॉर सायन्स रिसर्च, हे जे पुरस्कार आहेत, या सगळ्या पुरस्कारातून मिळालेल्या रक्कमा एकत्र करून स्वामीनाथन यांनी स्वतःच्याच नावाने एका कृषी संशोधन संस्थेची निर्मिती केली आणि त्या संशोधन संस्थेमधून एक पुरस्कारही तरुण कृषी संशोधकाला देण्यास सुरुवात केली. आयुष्यभर या माणसाने कृषी संशोधनाशिवाय काहीही केलं नाही. कृषी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं. त्याचबरोबर जे प्रत्यक्षात अन्नदाता म्हटले जातात, जगाचा अन्नदाता असं ज्या शेतकऱ्याला म्हटलं जातं, त्याची खंत ते मनोमन जाणून होते. सुईची निर्मिती करणाऱ्या कारखानदाराला सुद्धा त्या सुईची किंमत ठरवण्याचा अधिकार असतो. मात्र जगाची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्याला त्याने उत्पादित केलेल्या अन्नधान्याची किंमत करण्याचा अधिकार नाही. हे स्वामीनाथन यांना खूप खटकत होतं आणि त्यामुळं त्यांनी शेतकऱ्याला हमीभाव मिळावा यासाठीचं सूत्र तयार करणं आणि त्यानुसार हमीभावाच्या किमती निर्धारित करण्याचं कार्यही केलं. अर्थात आजही त्याप्रमाणे शेतकऱ्याला मोठा भाव मिळत नाही किंवा त्याच्या अन्नधान्याचे उत्पादनाचे दर ठरवण्याचा अधिकार नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वामीनाथन यांनी भारतातील सर्व लोकांना अन्न कसं मिळेल याची एक हमी घेतली. महाविद्यालयीन जीवन जगत असताना पाहिलेला दुष्काळ त्यांच्या मनावरती खोलवर परिणाम करून गेला. त्यातून त्यांनी आपलं ध्येय निश्चित केलं. ते ध्येय जपण्यासाठी, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी रस्त्यामध्ये आलेले प्रशासकीय सेवेतील इतकी मोठी संधी असेल किंवा विस्कॉन्सिन विद्यापीठानं कायमस्वरूपी दिलेली पाश्चिमात्य राष्ट्रातील मोठी सेवेची संधी असेल, या सर्व संधी त्यांनी अत्यंत सहजपणे दूर केल्या. ते भारतात परतले. भारतात परतल्यानंतर विस्कॉन्सिन विद्यापीठाची कायमस्वरूपी नोकरी सोडलेल्या या तरुणाला काही काळ केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मिळणारी हंगामी नोकरीची वाट पाहावी लागली. त्यानंतर ते कायमस्वरूपी नोकरीत आले. मात्र त्यांनी संशोधनामध्ये कुठेही कमी ठेवली नाही आणि त्याच्यातून या भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं. या भारतीय उपखंडामध्ये ज्या ठिकाणी एका दुष्काळामध्ये 3-3, 4-4 लोकांचे बळी गेलेले होते, त्या देशामध्ये भूकबळींचं सत्र होतं. ते भूकबळींचं सत्र संपवलं आणि या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवलं. अशा या संशोधकाला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे ऋण, त्यांचे उपकार भारतीय जनता, भारतातील प्रत्येक माणूस कायमस्वरूपी स्मरणात ठेवेल. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहील. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहून अन्नधान्याची बचत करणं, अन्नधान्याची निर्मिती करणं आणि अन्नधान्याची निर्मिती करणाऱ्याचा योग्य आदर करणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.